नमस्कार मंडळी, मी समीक्षा पिंपळकर आई फुडीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण कोकणचा रानमेवा अळू याचे आईस्क्रीम कसे बनवतात ते आपण बघूया। आता मी तुम्हाला त्याची रेसिपी दाखवते, एक वेगळी रेसिपी। आज मी म्हटलं गरमी खूप आहे तर प्रेक्षकांना आज आपण एक वेगळा आईस्क्रीम खायला घालूया। तर सर्वप्रथम काय केलं, अर्धा लिटर दूध पिशवी आणली होती तर ती गरम करत ठेवले गॅसवर। दूध गरम होते तोपर्यंत हे मी 4 आळू धुवून घेतले चांगले स्वच्छ। आता हे अशा प्रकारे कट करून घ्यायचे। याच्यामध्ये बिया असतात 4 बिया, तर 4 बिया अशा काढून घ्यायच्या। हे अशा प्रकारे मी हे सगळे आळू काढून घेतलेत आता व्यवस्थित डिशमध्ये। कोकणात सध्या गरमी खूप आहे तर सारखं थंड काहीतरी खाऊसं वाटतं, तर म्हटलं आता सध्या रानमेवा आहे तर रानमेवाचाच आपण आता आईस्क्रीम बनवूया। तर याच्यामध्ये आळूमध्ये आता मी काजूचे बिया घेतल्यात, तुम्ही वेगवेगळे ड्रायफ्रूट्स घालू शकता। दूध गरम झालेलं आहे तर आता हे थंड करत ठेवते, कारण गरम दूध मिक्सरमध्ये टाकून लावू शकत नाही। हे ड्रायफ्रूट्स घेतलेत कशासाठी तर वरती आईस्क्रीमवरती टाकण्यासाठी। हे आळू आणि काजूचे बिया, त्याच्यामध्ये थंड झालेलं दूध आणि थोडीशी मिल्क क्रीम घालायची आणि मिक्सरला लावून एकजीव करून घ्यायचं। 4 चमचे साखर, 2 चॉकलेट घालून मिक्सरला लावून घ्यायचं, बारीक वाटून घ्यायचं। हे बघा अशा प्रकारे मिक्सरला एकजीव करून घ्यायचं। आता हे मी आईस्क्रीमच्या कपामध्ये आईस्क्रीम भरते आणि भरून झाल्यावर वरती जे मी काजू बदाम आणि पिस्ताची जी पावडर तयार करून ठेवली ती वरती सर्व करायची एकदम व्यवस्थित अशी। आणि मग आता हे सगळे कप आईस्क्रीमचे फ्रीजला ठेवून देते, 1-2 तासासाठी ठेवून द्यायचं। आईस्क्रीम मस्तपैकी तयार होतो। असा आईस्क्रीम लहान मुलांना खायला घातलात तर पुन्हा पुन्हा खायला मागतील। एकदम चविष्ट आईस्क्रीम, अळूचा आईस्क्रीम बघूया कसा झालाय। यम्मी मस्त झालाय, खूप छान झालेला आहे, टेस्टी करून बघा। अळूची टेस्ट खूप छान आली याच्यामध्ये, चांगला उतरलाय। चॉकलेटची पण टेस्ट असते पण अळूची टेस्ट खूप छान लागते याच्यामध्ये। तर असा आईस्क्रीम तुम्ही करून बघा।